एकेका कोशाचा विस्तार करत आनंदमय कोशापर्यंत ऋषींनी आणलेला आहे आणि ब्रह्मानंदाचा अनुभव त्या अनुषंगानं त्यांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. आनंद हा शब्द आपण वारंवार वापरतो. त्यातला मूळ धातू जो आहे तो नंद आहे. त्या नंद धातूचा अर्थ असा होतो प्रसन्न होणं, तृप्त होणं, समाधान पावणं. त्याला आ हा उपसर्ग आला म्हणून आमधनं कमाल मर्यादा किंवा मॅक्झिमम कपॅसिटी ज्याला म्हणता येईल तो भाग तिथे आलेला. म्हणून आपण आनंद शब्द ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला आपल्यामधल्या प्रसन्नतेची, तृप्ततेची एक कमाल मर्यादा ज्याला म्हणता येईल, परिपूर्ण अवस्था ज्याला म्हणता येईल, तो भाव त्या ठिकाणी आहे. आणि हे जे समाधान आहे तेच आत्मशांतीशी किंवा आत्मतृप्तीशी निगडित आहे. म्हणून आनंद म्हणजे सुख नाही. सुखाची कल्पना वेगळी आहे. आनंद म्हणजे केवळ इंद्रियांची तृप्ती नाही. आनंद म्हणजे माझा प्रपंच उत्तम आहे असंही नाही. आनंद म्हणजे मला जे हवेसं वाटतं आहे ते मिळालं हाही भाव तिथे नाही, किंवा देहाला आराम म्हणावा तोही भाव तिथे नाही. म्हणून आनंदाच्या बाबतीमध्ये ऋषींची धारणा ही आहे की तुमचा देह उत्तम आहे, सुखाची साधनही तुमच्या समोर आहे, पण म्हणून तुम्ही आनंदी असालच याची गॅरंटी नाही. याचा अर्थ देह सामान्य असला, तुमच्यासमोर अडीअडचणी असल्या तरीही जर एक तुमची प्रसन्नता तुमच्याजवळ असेल, ती व्यक्त होत असेल किंवा तुमच्याजवळ वावरणाऱ्याला ती जाणवत असेल, तर तुमचा आतला जो भाव आहे हा भाव आनंदाशी निगडित आहे. तुम्ही सहजपणानं पहिले 4 कोश पूर्ण केलेले आहेत आणि आनंदमय कोशामध्ये आहात. हा जो आनंद आहे हा आनंद आपल्या बुद्धीला प्रकाश देतो, म्हणून बुद्धीच्या मधली विचारांची भूमिका तयार होते. हा आनंद मनाला चेतना देतो, म्हणून भावनांचं व्यक्तपण आहे. आनंद तुमच्या प्राणाला जिवंतपणा देतो आणि देहाला सुख भोगण्यासाठी तो तयार करतो. ही भूमिका त्याच्यामध्ये आहे. उलटा सिक्वेन्स आहे. बुद्धीला प्रकाश, मनाला चेतना, प्राणाला जिवंतपणा आणि देहाला सुख करणारा भाव, समर्थ करणारा भाव. बुद्धीला प्रकाश, मनाला चेतना, प्राणाला जिवंतपणा आणि देहाला सुख. हा जो आनंद आहे हा आनंद
इंद्रियांना दिसणारा नाही. म्हणून आम्ही तिथे अनुभवाचा भाग घेतो. मी अनुभवलं आणि मी जे अनुभवतो तेच दुसऱ्याला अनुभवाला येतं असं नाही. हा आनंदाचा एक भाग आहे. आणि आनंद जरी देहाच्या आधारानं आम्ही उपभोगत असलो तरी देहाच्या अस्तित्वाचा विचार आनंदामध्ये नाही. ते माध्यम आहे किंवा एजंट ज्याला म्हणतात, तेवढाच त्याचा भाग आहे. म्हणून देहाच्या पलीकडे गेल्यानंतर खऱ्या आनंदाची अनुभूती आहे. देहाचं विस्मरण जिथे तुम्हाला होतं तिथे तुमची ध्यानातली किंवा समाधीतली एकाग्रता अधिक आत्मीयतेनं तुम्हाला अनुभवता येते. म्हणून एक प्रकारानं समग्र विश्व जर ब्रह्ममय आहे तर त्या विश्वामध्ये आनंद आहेच. तो कसा अनुभवायचा हे सूत्र आम्हाला सापडलं पाहिजे. तेव्हा आम्ही आपोआप आमच्या दृष्टीनं आनंदी होतो. म्हणून 12व्या पुढल्या मंत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, स यश्चायं पुरुषे यश्चासा वा आदित्ये. 8व्या अनुवाकातला 12वा मंत्र. त्यांनी काय एकत्र केले असते. तिथले नंबर वेगळे झाले असतील थोडेसे. 126 पानावर काय सुरू आहे? स यश्चायं पुरुषे. त्या आनंदाच्या सगळ्या स्टेप्स आपण काल बघितल्या ना. 2 नंबरपासून 11 पर्यंत त्यांनी आनंदाच्या एक एक स्टेप्स दिलेले. हां, बृहस्पती आनंद, प्रजापती आनंद. स यश्चायं पुरुषे यश्चासा वा आदित्ये स एकाः स य एवंवित् अस्मात् लोकात् प्रेत्य एतम् अभयात् आत्मानम् उपसंक्रामति. एतं प्राणं मया आत्मानम् उपसंक्रामति. एतं मनोमय आत्मानु उपसंक्रामति. एतं विज्ञानम् आत्मानम् उपसंक्रमति. एतत् आनंदम् अयम् आत्मा उपसंक्रमति. तदपेश श्लोको भवति. हा जो पुरुष आहे, हा पुरुष कसा आहे? सहाय्या च अयम पुरुष आहे. या पुरुषाला सत्यतत्वाला अनुलक्षून याहाच असौ आदित्ये, जे या सूर्यात सहा एकाहा, ते एकच आहे. सहा याहा एवं विदा, हे जो जाणतो. अस्मात् लोकात प्रेत्य, तो हे जग सोडल्यावर एतम अन्नमयम आत्मानम उपसंक्रामती, तो अन्नमय आत्मा प्राप्त करून घेतो. एतम प्राणमयम आत्मानम उपसंक्रामती, पुढे प्राणमय आत्मस्वरूप प्राप्त होतो. एतम मनोमय आत्मानम उपसंक्रामती, मनोमय आत्मस्वरूपाला तो प्राप्त होतो. एतम विज्ञानमयम उपसंक्रामती, नंतर तो आनंदमय विज्ञानमय आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. एतम आनंदमयम आत्मानम, आनंदमय आत्मस्वरूपाला तो प्राप्त होतो. म्हणजे एक प्रकारानं जरी आम्ही या लोकामध्ये आनंद आत्ताला अनुभवू शकलो नाही तरीसुद्धा आत्तापर्यंतच्या झालेल्या साधना अभ्यासामधून आम्हाला ती जी एक भूमिका तयार होते, त्यामुळं हा लोक सोडून गेल्यानंतरही आम्ही पुन्हा जे जन्माला येतो आहोत त्यावेळेला या पद्धतीनं आम्ही विकसित होत जातो. म्हणून अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश करत आम्ही आनंदमय आत्म्यापर्यंत येतो. इथे 2 भाग आहेत. एक भाग, मर्त्या हा शब्द या ठिकाणी आल्या कारणानं सामान्य अर्थ त्याचा मृत्यूनंतरचा असाही होतो. आणि दुसरा त्याचा एक भाग आहे की अस्मात् लोकात प्रेत्य,
म्हणजे आम्ही उत्क्रांत होत जातो. या जन्मामध्ये सुद्धा आमच्यामध्ये हळूहळू का होईना उत्क्रांतीचा भाग आहे. म्हणून मी जसजसं साधनारत होत जातो, जसजसा ह्या सगळ्याला ब्रह्मतत्वाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तसा मी उत्क्रांत होत जातो. म्हणून जिथे जोपर्यंत माझी आसक्ती सुटलेली नाही, माझ्यातलं ममत्व संपलेलं नाही, तोपर्यंत मी इथे जोडलेला आहे अन्नमय कोशाच्या अनुषंगानं. पण तिथून मी जर हळूहळू आसक्ती शून्य होत गेलो, कर्मशून्य होत गेलो, तर आपोआप मला अद्वैताचा भाव त्या ठिकाणी येईल. ती उत्क्रांती त्यांना दाखवायची आहे. म्हणून अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय कोश ओलांडत आम्ही आनंद कोशामध्ये स्थिर होतो. आणि मग तिथे तुम्हाला जाणीव होते की त्या आनंदाच्या अवस्थेमध्ये आता काहीही नाही, देहाचाही विचार नाही, मनाचाही विचार नाही, बुद्धीचाही विचार नाही, आणि त्याच्याही पुढे मी आनंदात आहे हाही विचार तुमच्या समोर येत नाही. पण तुम्ही आनंद अनुभवता, त्या आनंदाचा भाव तुमच्यामध्ये कायम राहतो. ही ब्रह्मानुभवाची अनुभूती आहे किंवा तो भाव या ठिकाणी आहे. इथे त्यांनी सुरुवातीला यश्चासावा आदित्य हा उल्लेख केलेला आहे. आदित्याचा उल्लेख त्यांनी अशा अर्थानं केलेला आहे की सूर्य जसा स्वतःच्या अनंत किरणांनी आणि त्या प्रत्येक किरणातल्या कणाकणानं या विश्वाला प्रकाशित करतो, या विश्वाला जागवतो, चेतना देतो, तशाच रीतीची प्रकाशमानता आम्हालाही अनुभवता येते. आम्ही पण हळूहळू आमच्यातल्या एकेका कोशाला विकसित करत, उत्क्रांत करत आम्ही ब्रह्मानंदापर्यंत जातो. म्हणून विकास पावणारी प्रक्रिया, प्रकाशमान होणारी प्रक्रिया, या दृष्टीनं त्यांनी सूर्याचा विचार या ठिकाणी केलेला आहे. म्हणून ब्रह्मानंदापासून जो भाव आम्हाला येतो आहे तो एक प्रकारानं अन्नमय कोशातून पुढे विकसित होणारा भाव त्यांचा या ठिकाणी आहे. आणि मग ती जी अवस्था आहे ती अवस्था त्यांची पुढल्या अनुवाकामध्ये येते आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह आनंदम ब्रह्मणो विद्वान न बिभेति कुतश्चनेति. एक त्याच्यामधलं एक वाक्य आहे, या साखळीचा केंद्रबिंदू वासनेवर विजय या एका अवस्थेत साठवलेला आहे. वासनेवरती, कामनांवरती, संकल्पांवरती ज्या वेळेला आम्ही विजय संपादन करतो, म्हणजेच आम्ही त्यांना निर्माण करत नाही. माझ्यामध्ये एकही संकल्प नाही. त्याच्याशिवाय अभ्यासही होणार नाही ना, ही वासना असल्याशिवाय. चांगल्या वासनाही असतात, वाईटही असतात. हो, स्वाध्याय म्हणा, अभ्यास म्हणा, ही पण एक वासनाच आहे. ती वासना आहे. पण इथे त्यांनी जो विषय वासनेचा शब्द घेतला तो देहाच्या अनुषंगानं येणाऱ्या दृश्यामधल्या वासनांचा विचार आहे. मला गाडी हवी आहे, मला बंगला हवा आहे, मला तो, त्या अंगानं माझ्या सगळ्याच अपेक्षा मी शून्य करायला हव्यात. जे मला आत्ता मिळतं आहे त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. ही धारणा म्हणजे आम्ही संकल्प शून्य होणं आहे. आणि मोक्ष ही सुद्धा वासनाच, म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये सांगतात की मोक्ष ही सुद्धा डिझायर आहे, मोक्षाची आहे. पण ती चांगली वासना आहे, नो डाऊट. तरी पण ती पण डिझायर संपवायला पाहिजे, ती पण संपायला पाहिजे. तुला द्यायचं असेल तर दे ना, मला त्याची गरज नाही. ही संतांची भूमिका. एक स्टोरी आहे ना जिथे तो शिष्य इंद्रिय स्वतः पलीकडे बघायचं. हा, इंद्रिय सुखाच्या पलीकडे बघायचं. तो शिष्य स्वतः खूपच प्रावीण्य मिळवलेला आहे, गुरुकडे जातो आणि म्हणतो मी एवढा सगळा अभ्यास केलेला आहे, तर आता मला ते मोक्षाची प्राप्ती का बरं होत नाहीये. मग ते म्हणतात की मग मी कुठल्या कुठल्या गोष्टी गाळल्या तर मला मोक्ष प्राप्ती होईल. ते गुरु वेदपासनं सुरू करतात. वेद, उपनिषद सगळं ज्ञान
सगळं सोडून दे. ते सोडल्याशिवाय म्हणजे ज्ञान, तुम्ही ज्याला चांगली वासना म्हणता, तेही आपल्याला ब्रह्मानंदापर्यंत नेऊ शकत नाही. ते रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीत तेच झालं होतं. हो. त्याच्या पायरीपर्यंत आले हो, आणि हो. त्यांना देवीच्या दर्शनाची आस होती, म्हणून मग ते ते त्यांना गुरुला विचारलं की मी इतकं हे केलं आणि तरी पण मला का नाही, तर म्हणजे तुझ्या मनामध्ये देवीच्या दर्शनाची शेवटी आस असं होती. म्हणतात की गुरूंनी ती देवीची जी मूर्ती होती त्याला तोडून टाकलं, तलवारनी ती तोडली पूर्णपणे, तेव्हा जाऊन त्यांना मुक्ती मिळाली. मागच्या 4थ्या अनुवाकामध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. पण तिथे शेवटचा चरण जो इथे आहे, तिथे 4थ्या अनुवाकामध्ये न बिभेती कदाचनेती असा शब्द आहे, आणि इथे त्यांनी कुतश्चनेती असं म्हटलेलं आहे. अभ्यासाच्या सुरुवातीच्या विचारचिंतनामध्ये मला भीती नाही एवढाच भाव आहे. इथे ते आता असं म्हणत आहेत की त्या पूर्ण आनंद ब्रह्मापर्यंत आल्यानंतर कुतश्चनेती म्हणजे आता कोणत्याही स्वरूपातली भीती नाही. सुरुवातीला कधीही भीती नाही, आणि आता मी कुठेही गेलो तरीही भीती नाही. कधीमध्ये अवस्थेचा भाग आहे. म्हणून मला भीतीदायक स्वप्न पडलं, मी घामाघूम झालो आणि जागा झालो, हा कधी मधला कदाचनेतीचा भाग आला. आणि कुतश्चनेती म्हणजे मी कुठल्याही जागी गेलो, कोणत्याही वेळी गेलो तरी मला तिथे भीतीचा भाव येतच नाही. किंवा अवस्था पण अवस्था जागृत स्वप्न त्याच्यामध्ये सुषुप्ती, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जागेचा भाग कुठल्याही अवस्थेत. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, एतगः वायव न तपति किमह साधु ना करवम किमहं पाप करमवमिति सय एवं विद्वानेते आत्मानं स्पृणुते उभे एवैष एते आत्मानं स्पृणुते य एवं वेद इत्युपनिषद. एतमह वाव न तपती, त्याला म्हणजे सत्यतत्वाची अनुभूती घेतलेल्याला कोणतेही विचार सतावत नाही, म्हणजे तो विचारशून्य होतो. किम अहम साधू न अकरश्चम, जे पुण्यकर्म होते ते मी का केले नाही असाही प्रश्न त्याच्यासमोर येत नाही. किम अहम पापम अकरवम इति, जे पापकर्म होते ते मी का केले असाही भाव त्याच्यामध्ये येत नाही. या एवं विद्वान, जो याप्रमाणे जाणतो, सहा एते आत्मानं स्पृणुते, तो त्या पापपुण्यांना विचारात न घेताना आत्म्याचाच विचार करतो. उभेही एवं, या दोहोंना अनुलक्षून एषः एते आत्मानं स्पृणुते, तो ज्ञानी पुरुष पापपुण्यांच्याही संदर्भामध्ये आत्म्याचाच भाव विचारामध्ये घेतो. अशा स्वरूपाचा हा उपनिषदाचा विचार आहे. इथे ज्या वेळेला आम्ही ब्रह्मानंदाच्या अवस्थेपर्यंत येतो आहोत, त्यावेळेला एक भूमिका आमच्या मनामध्ये अशी तयार झालेली आहे की माझं पुण्यकर्म असू दे, त्यातून येणारा सुखाचा अनुभव असू दे, किंवा पापकर्म करलं म्हणून दुःखाचा भाव असू दे, हे माझ्या मनाशी निगडीत आहे. मुळात कुठलंच कर्म पापाचा किंवा पुण्याचा हा भाव नाही. बाह्य जगतामधली असलेली परिस्थिती ही सगळ्यांनाच सारखी आहे. माझ्या दृष्टीने मांसाहार वर्ज्य आहे, पण ज्याच्या जीवनाचा भाग तो मांसाहारच आहे त्याला पशुहत्या करावीच लागणार आहे, त्याशिवाय त्याचा तो आहार होणार नाही.
म्हणून पुण्य आणि पाप, सुख आणि दुःख हे आपण मनाने निर्माण करतो. आत्म्याशी त्याचा कोणताही संबंध नाही. चांगलं वाईट ही कुठलेच आत्म्याचे धर्म नाहीत. तो पूर्णपणानं वेगळा आहे. म्हणून जिथे जिथे बौद्धिक विकास तयार होतो तिथे प्रत्येकाची भूमिका ही काहीशी भिन्न होत जाते. समाजामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विवाह ही एकच संकल्पना, पण प्रत्येक समूहाच्या अनुषंगानं किंवा त्या प्रांतामधल्या वातावरणाला, चालीरीतीला अनुलक्षून वेगवेगळे काही भाग आम्हाला अनुभवाला येतील. त्याच पद्धतीनं जसजसे आम्ही ज्ञानसंपन्न होत जातो तसतशी आमची कर्मप्रेरणाच मुळात कमी होत जाते. कर्माचा विचार जेवढा माझ्याकडून कमी होत जातो, देहाला गरज आहे तेवढ्याच अन्न पाण्याचा विचार मी करतो आहे, त्या अंगावरती असलेल्या वस्त्राचा तेवढाच मर्यादित विचार मी करतो आहे, त्यावेळेला अजून काही मी मिळवावं हा कर्माचा भागच माझा खंडित होतो. आणि तो भाग कर्माचा खंडित झाल्या कारणानं योग्य मार्गाने मी कमावणं किंवा अयोग्य मार्गाने कमावणं हाही विषय तिथे राहत नाही. म्हणून सिद्ध पुरुष काय किंवा ज्ञानी पुरुष काय केवळ देहाचा विचार करतात. आहे आहे, नाही नाही. मला आत्ताला श्रीखंडपुरी मिळाली, मी आनंदानं ती घेईन. उद्याला जर मला शिळी भाकरी खायची असेल तर आजच्या श्रीखंडपुरीची मी आठवण करत नाही. इथे मी वर्तमानाशी स्वतःला जोडलेला आहे. आणि म्हणून माझ्यासमोर कर्म मर्यादित होतं. आणि कर्म मर्यादित झालं की तिथल्या पापपुण्याचा भागही कमी होऊन जातो. म्हणून त्यांनी इथे पुण्य केलं काय किंवा मी पापकर्म केलं काय हा विचार माझ्यासमोर येत नाही. म्हणून सूर्याच्याच प्रकाशामध्ये एखादी खुनाची घटना घडली म्हणून तो सूर्य रक्तलांछित होत नाही. त्या पद्धतीनं पुण्यकर्मानं मी तेजस्वी होतोय का किंवा पापकर्मानं मी काही मलिन होतोय का हा भाव आत्म्यापर्यंत पोचल्यानंतर आमच्या समोर येत नाही. म्हणून आनंदरूप आत्म्याला जाणत असताना त्या आनंदमय कोशापर्यंत आल्यानंतर आमचं प्रत्येक कर्म हे आनंदाला अनुलक्षूनच होत राहतं. याच्यातून मला आनंद कसा मिळेल, असलेला आनंद माझा कसा टिकेल हा भाव या ब्रह्मानंदानं आमच्या समोर ठेवलेला आहे. आणि तिथे त्यांनी म्हटलं की इत्युपनिषद, ह्या आनंद मीमांसेचा, ह्या आनंद चिंतनाचा ब्रह्मानंदापर्यंत जाणारा, समजून घेणारा जो भाग आहे हा या ठिकाणी पूर्ण होतो आहे. उपनिषद, उप, नि आणि सद. उप म्हणजे जवळ, नि म्हणजे खाली आणि सद म्हणजे बसणे. मी गुरूंच्या जवळ आत्मज्ञानाच्या अनुषंगानं, आत्मविद्येच्या अनुषंगानं बसावं आणि नम्रतेचा भाव त्या ठिकाणी असावा. गुरु उच्चासनावरती आहेत, मी निम्न स्तरावरती आहे, हा भाव या ठिकाणी आहे. म्हणून शंकराचार्यांनी सुद्धा उपनिषद शब्दाचा विचार मांडत असताना म्हटलेलं आहे की आमचं अज्ञान नाहीसं करणारी ब्रह्मविद्या म्हणजे आमची उपनिषद आहेत. या उपनिषदाच्या अनुषंगानं चिन्मयानंदांनी 3 भाव केवळ सद ह्या शब्दावरती दिले. ते म्हणतात की उप म्हणजे जवळ आणि नि म्हणजे खाली, हे बरोबर आहे. पण सदमध्ये ते एक भाव असा देतात की विशरणम किंवा चूर्ण करणे. दुसरा अर्थ त्यांनी दिला अवसाधनम, आत्यंतिक नाश करणे. आणि तिसरा अर्थ दिला गती म्हणजे मार्ग दाखवणे. दुसरं काय आहे सर? दुसरा अवसाधनम. तीन अर्थ. हां. आणि तिसरा गती. ज्या वेळेला आम्ही उपनिषदाचं चिंतन करतो आहोत, त्यांना समजून घेतो आहोत, त्यावेळेला पहिल्यांदा आमच्यामध्ये जर काही होत असेल तर विशरणम
म्हणजे आमच्यामधल्या भ्रामक कल्पनांचं चूर्ण होतं. आम्ही आमच्यामधल्या अनेक भ्रामक कल्पना बाजूला करत जातो. अरे हे चुकलीचं आहे, हे बरोबर आहे, हे मी आत्तापर्यंत विचारात घेतलंच नाही असं आम्ही म्हणतो. म्हणून तिथे दुःखाची जाणीव आमची कमी होते किंवा दुःखाच्या अपमानाच्या प्रसंगांकडे बघण्याची आमची दृष्टी ही बदलते. दुसरा भाव जो त्यांचा आहे आत्यंतिक नाश. आत्यंतिक नाश म्हणजे जन्म आणि मृत्यू ह्या कल्पनांचा असलेला नाश. मला जन्मही नाही आणि मला मृत्यूही नाही असेल तर तो देहाशी निगडीत आहे या भावनेमध्ये आपण येतो. ही एक अवस्था उपनिषदाच्या अध्ययनामध्ये येते. आणि तिसरा मार्ग दाखवणं म्हणजेच आम्हाला सत्यतत्वाचा सत्यम ज्ञानम अनंतम या ब्रह्माकडे नेणारा जो मार्ग आहे तो मार्ग उपनिषद आमच्या समोर ठेवतात. एक गोष्ट म्हणजे कर्माबद्दल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या चारही कोशामध्ये कर्म येतात. चारही गोष्ट चारही स्तरावर कर्म येतात. सुखदुःख मांडणं, चांगलं वाईट वाटणं किंवा ओपिनियन असणं हे सगळे मनाचे कर्म बनते. बुद्धीमध्ये विवेक बुद्धी किंवा विवेक बुद्धीचं नसणं हे पण कर्म बनेल. शरीराच्या लेवलवर कर्म आहेत तर सगळ्या लेवलवरचे कर्म इकडे काउंट होतात. मग आपल्याला हे आवडतं किंवा हे जसं तुम्ही म्हटलं पशुहत्या हे वाईट आहे, पशुहत्या चांगली आहे, गरज आहे, नाही आहे, हे सगळे मनाचे कर्म. सो हे जेव्हा विचार जो आहे तो विचार अव्यक्त कर्म आहे. कर्म अव्यक्त कर्म आहे ते पण कर्मच अव्यक्त कर्म नाही. आपण व्यक्त पण करतो ना, नाही बाबा हे वाईट. मग ते नंतर व्यक्ताच्या अवस्थेमध्ये अव्यक्तातून व्यक्ताला येतो. बरोबर. आणि मग ते कृतीमध्ये. बरोबर. म्हणून पुढे त्यांनी ब्रह्मानंद वल्ली संपत असताना परत शांतीपाठाचा भाग घेतलेला आहे. सहनाववतु सहनौ भुनक्तु. ब्रह्मानंद वल्लीनं पूर्णपणानं आनंदाची मीमांसा आमच्या समोर ठेवलेली आहे. आणि आनंद हा मुळात ह्या जगाचा आधार आहे. प्रत्येक वस्तूच्या अनुषंगानं आनंदाच्या आधाराचा विचार ज्याला म्हणतात तो भाव आमच्या समोर आहे. आणि माणसाच्याही बाबतीमध्ये तीच धारणा आहे. म्हणून तो आनंदाच्या अनुषंगानं विचार करतो किंवा आनंदासाठी तो धडपडतो आहे. म्हणून आनंद जर असेल तर आनंद हा वस्तूशी निगडीत नाही आहे, तो अनुभवाशी निगडीत आहे. आणि अनुभवासाठी वस्तूची उपलब्धी असेलच असं नाही, ती नसतानाही आम्हाला त्या अनुभवाला येणं हा आनंदाचा भाव आहे. याच्यासाठी आमची बैठक जी आहे ही बैठक अनुभवाच्या अंगानं जेवढी व्यापक होते, गंभीर किंवा खोल होत जाते, तेवढा आनंदाचा येणारा अनुभव हा अधिक उत्कट आणि अर्थपूर्ण आहे. तुम्ही सुरुवातीला ध्यानाला बसताना किंवा ध्यानातून समाधीला जात असताना आम्हाला काहीसा कंटाळलेपणा जाणवतो. जशी त्याची सवय होते आणि काहीतरी मनाला एक प्रसन्नता जाणवायला लागते, तेव्हा आम्ही आपोआप तिथे अधिक वेळ राहण्याचा प्रयत्न करायला लागतो. तसं इथे आनंदाच्याही बाबतीमध्ये जेवढे आम्ही स्वतःला तयार करतो तेवढा तो आनंदाचा अनुभव अधिक यायला लागतो. तुम्ही एकांताची जर सवय केली, मौनाची जर सवय केली, तुमच्यामधल्या आनंदाची अनुभूती तुम्हाला अधिक तीव्रतेनं होत जाते. कारण एक एक बंध तुम्ही बाजूला केलेले आहेत. म्हणून एकांताला किंवा मौनाला आपल्याकडे जे प्राधान्य दिलं गेलं आध्यात्मिक अभ्यासामध्ये की तुम्ही तुमच्या आत्मस्वरूपाला लवकर त्या ठिकाणी जाऊ शकाल. पहाटेच्या प्रसन्न वेळेमध्ये आम्हाला ते लवकर का साधतं, तर देहाच्या अंगानं आमची विश्रांती पूर्ण झालेली आहे, म्हणून इंद्रिय आमची सक्षम आहेत, शांत आहेत.
आणि वातावरणही पूर्णपणानं शांत आहे. त्या शांत वातावरणाचा आणि इंद्रिय प्रसन्नतेचा भाव तुम्हाला त्या मूळ आनंद स्रोताकडे लवकर नेतो. म्हणून ती धारणा, तो काळ, ती वेळ आम्ही त्या अनुषंगानं बघतो. म्हणून आनंदाचा प्रत्येक वेळेला जर आपण विचार केला तर बेलसऱ्यांनी 8 पायऱ्या दाखवल्यात आनंदाच्या. पहिल्या पायरीवरती ते म्हणतात की आमच्या देहाला आराम देणाऱ्या ज्या ज्या काही वस्तू आहेत किंवा क्रिया आहेत, ही सगळी आमची अगदी खालची पहिली पायरी आहे. तिथून आम्ही जर वरच्या पायरीवरती आलो तर तिथे आम्ही आनंदाचा विचार करत असताना पैसा, संपत्ती, घरदार, माझा अधिकार याच्या अनुषंगानं आम्ही विचार करतो. त्याच्यातून वरती तिसऱ्या पायरीवरती जर आम्ही आलो तर तिथे आम्ही आमच्यामधल्या करमणुकीला, खेळाला, आवडीच्या विषयाला प्राधान्य देणारा भाग म्हणून आनंदाकडे बघतो. तिथून पुढे चौथ्या पायरीवरती जिथे आम्ही येतो तिथे आम्ही आमचे मित्र, मैत्रिणी आणि सामाजिक जीवन हा भाग आम्ही विचारामध्ये घेतो. पाचव्या पायरीवरती आम्ही कलेच्या उपासनेला प्राधान्य देतो. माझ्यातला जो गुण आहे, माझ्यात जी कला आहे, मला जे आनंद निर्माण करत आहे, मी त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट होतो. त्याच्यानंतरची वरची 6वी पायरी ते म्हणाले जिथे ज्ञानाचा, तत्त्वज्ञानाचा, विज्ञानाचा अभ्यास आम्ही करतो, विद्योपासक ज्याला म्हणतात, ती भूमिका त्यांच्यामध्ये येते. आणि इथून 7व्या पायरीवरती जाणारा माणूस हा पहिल्यांदा जर काही बघत असेल तर शीलसंपन्न जीवन बघतो. माणूस ज्ञानानं संपन्न आहे, ऐश्वर्यानं संपन्न आहे, पण अनीतिमान असेल तर समाज त्याच्याकडे त्या अंगानं बघत नाही. म्हणून मी एवढं सगळं संपन्न करत असताना 7व्या पायरीवरती शीलसंपन्नतेचा विचार माझ्यामध्ये येतो. त्या आचरण धर्माला, त्या नीतीला मी प्राधान्य देतो. आणि म्हणून 8वी पायरी ते म्हणाले की हे ज्यांनी आत्मसात केलं तेच आत्मज्ञानी पुरुष किंवा संत म्हणून त्या ब्रह्मज्ञानापर्यंत येतात. याच्यासाठी आम्हाला जो विचार करायचा आहे तो या अध्यात्म ग्रंथांचा, उपनिषद चिंतनाचा विचार करायचा आहे की याच्यातून मी माझ्या जीवनाला, माझ्या व्यक्तिमत्वाला कशा रीतीनं डेव्हलप करू शकतोय, कशा रीतीनं मी आकारामध्ये येतो. म्हणून प्राप्त परिस्थिती, हे जे संतांनी वारंवार आम्हाला सांगितलं की जी परिस्थिती तुमच्या समोर आहे तिचा सहजपणानं स्वीकार करा आणि ही ईश्वराची इच्छा आहे या भावनेनं बघा, हा भाग तिथे येतो. म्हणून आत्मानंदाची प्राप्ती म्हणजेच एक प्रकारानं समाधानाशी आम्ही निगडीत होणारे आहोत. म्हणून आमचं चिंतन, मग तिथे प्रणवाचा विचार असेल, ओंकाराचा विचार असेल, अन्य एखाद्या देवतेच्या नामस्मरणाचा विचार असेल, त्या साधनाच्या आधारानं आम्ही आमच्यामध्ये त्या ईश्वरी तत्वाला, त्या ब्रह्मतत्वाला सतत स्मरणामध्ये ठेवतो. आणि ते स्मरणात ठेवल्या कारणानं आम्हाला त्याचा एक आधार, श्रद्धा आणि विश्वास आमच्यामध्ये निर्माण होते. म्हणून आत्मनंद जो आहे, हा आनंद म्हणजे एक प्रकारानं आमच्यामध्येच आम्हाला अनुभवाला येणारी आमच्यामधलीच आनंदाची एक अनुभूती आहे. तसे म्हटले तर हे शब्द तीनही अगदी जवळ आहेत: समाधान, शांती आणि आनंद. त्याचा विचार डॉक्टर कुर्तकोटींनी असा दिलेला आहे की सागर शांतही असतो आणि सागर उसळतो सुद्धा. ज्या वेळेला सागरामध्ये तरंग निर्माण होतात तेव्हा तिथे शांतीचा भाव आहे. शांती आमच्याकडे कायम आम्ही शांत असतो, नाही असं नाही, पण त्या शांतीलाही काही वेळेला धक्का बसू शकतो. म्हणून तरंगांचं स्वरूप शांतीशी निगडीत आहे. सागर मूळचाच
शांतही आहे, स्थिरही आहे. परमात्म स्वरूपही त्याच समाधानाच्या अनुषंगानं समाधान रूपच आहे. पण सागर काही वेळेला जो उसळतो, लाटा मोठ्या मोठ्या वारंवार एका पाठोपाठ एक येत राहतात, ते जे सागराचं उसळणं आहे, ती म्हणजे आमच्यामधल्या आनंदाची भावना. आनंद असा उसळून येतो, मला व्यक्त करता येत नाही असं मी ज्या वेळेला म्हणतो की मला आनंद झालेला आहे पण व्यक्त करता येत नाही, हे जे आनंदाचं येणं आहे हा त्या सागराच्या उसळण्यासारखा भाव आहे. पण त्याच्यामध्ये दुसरा भाव पण, आता सुनामी सारखं जे काही आहे ते दुःख देणारच आहे. हो हो, ते सागराच्या दृष्टीनं पण दुःखद घटना आहे. तो निसर्गाचा तो भाग येतो तिथे पूर्णपणाने. म्हणून म्हटले तर हे तीनही शब्द आम्ही उच्चारतो, त्यांच्यामध्ये एकच भाव ज्याला म्हणता येईल तो हा त्या ठिकाणी आलेला आहे. आणि अशा या ब्रह्मानंदापर्यंत आल्यानंतर एवढं एक सातवं मला परत समजलं ना. शील संपन्न जीवन. शील म्हणजे काय? शील म्हणजे कॅरेक्टर. म्हणून तुम्ही आचरण म्हटलं. चारित्र्य संपन्न. अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत चारित्र्य. हे शील म्हणजे कॅरेक्टर. चारित्र्य काय बोलले? संपन्न. चारित्र्य संपन्न. तिसरा चॅप्टर ह्या उपनिषदाला जो येतो तो भृगुवल्लींचा येतो. आनंदाच्या अनुषंगानं ह्या उपनिषदानं आपली संपूर्ण चर्चा, चिंतन हे केंद्रीभूत केलेलं आहे. आणि ते करत असताना सुरुवातीला त्यांनी म्हटल्याप्रमाणे हे परब्रह्म जे आहे हे सत्यम ज्ञानम अनंतम याच्याशी निगडीत आहे. हेच मला प्राप्त करायचं आहे, हे माझ्या मानुष्य जीवनाचं खऱ्या अर्थानं ध्येय आहे. आणि असं असतानाही आमच्यासमोर आज दुःख का आहे, निराशा का आमच्यामध्ये येते आणि आम्हाला आनंद का मिळत नाही, या अनुषंगानं हे सूत्र पुढे जातं. ते पुढे जात असताना इथे भृगू आलेला आहे. भृगू जो आहे हा वरुणाचा पुत्र आहे आणि तो आपल्या पित्याकडे येतो आहे. आणि पित्याला तो असं म्हणतो आहे की जगत जर हे विविधतेनं संपन्न झालेलं आहे आणि आनंद जर मला प्राप्त करायचा आहे तर तो आनंद मी कशा रीतीनं प्राप्त करावा हे तो समजून घेण्यासाठी म्हणून येतो आहे. आणि पिता त्याला असं म्हणतो आहे की तू तप कर आणि हे समजून घे. म्हणून सुरुवातीचे इथले काही मंत्र जे आहेत ते एकेका टप्प्यावरती तो येतो आहे. त्याला एक विचार आत्मसात होतो आहे, पण तरीही त्याला प्रश्न पडतो आहे की अरे मी हे आत्मसात केलं म्हणजे मी पूर्ण ब्रह्मानंद प्राप्त केला असं होत नाही आहे. म्हणून तो पुन्हा वडिलांकडे येतो आहे. वडील म्हणतात तू पुन्हा तप कर असं म्हणत सुरुवातीच्या काही मंत्रांमध्ये परत एकदा त्यांनी पंचकोशाचाच विचार दिलेला आहे. शांतीपाठ नेहमीप्रमाणे त्यांनी घेतलेला आहे, सहनाववतु सहनवनपुचा. आणि पहिला मंत्र त्यांचा इथे येतो आहे भृगुवैर वारुणीहि वरुणम पितरम उपसासार अधिहि भगवो ब्रह्मेति तस्मात् एतत् प्रोवाच अन्नं प्राणं चक्षुः श्रोत्रं मनो वाचम इति. भृगुः वै वारुणीहि, वरुणाचा पुत्र भृगु, वरुणं पितरम उप अनुसाराः, त्याचा पिता वरुण याच्याकडे गेला आणि हे भगवन ब्रह्म अधिहि इति, मला ब्रह्मविद्या शिकवा. तस्मै एतत् प्रोवाच, तेव्हा ते त्याला म्हणाले की अन्नं प्राणं चक्षुः श्रोत्रं मनः वाचम इति. अन्न, प्राण, नेत्र, श्रोत्र आणि मन, वाणी हेच ब्रह्म आहे. इथे वडिलांच्या जवळ मुलगा आलेला आहे आणि पित्याला त्यानं गुरुस्थानी मानलेलं आहे.
पण त्याचबरोबर त्यानं इथे भगवो ब्रह्मेती असं म्हटलेलं आहे. भगवान हा शब्द त्यानं पित्याला अनुलक्षून वापरलेला आहे. कारण त्याला ब्रह्मज्ञान जाणून घ्यायचं आहे. जिथे मला ब्रह्मज्ञान जाणून घ्यायचं आहे ते ज्याच्याकडनं मी जाणून घेतो आहे त्याच्यामध्ये भगवद स्वरूपाचा भाव मी माझ्या श्रद्धेनं निर्माण केलेला आहे. आणि म्हणून इथे भृगु पित्याच्या अनुषंगानं गुरुत्वाचाही भाव आहे आणि भगवन म्हणत ब्रह्मतत्वाचा भाव तो मांडतो आहे. आणि तो मांडत असताना तो पित्याला प्रश्न करतो आहे की मला हे ब्रह्म शिकवा किंवा मला हे ब्रह्म समजून द्या. त्यावेळेला वडील त्याला असं म्हणालेले आहेत, अन्नम प्राणम चक्षुः. अन्न, प्राण, नेत्र, श्रोत्र, मन आणि वाणी हे सगळंच मुळात ब्रह्म आहे. म्हणजेच विश्वामधल्या सगळ्यांचं अधिष्ठान जर काही असेल, बेस काही जर असेल तर तो त्या ब्रह्मतत्वाशी निगडीत आहे. नदी असू दे नाही तर सागर असू दे, पाणी हे मुख्य आहे. मग त्याच्यावरती येणारे बुडबुडे असतील, तरंग असतील, लाटा असतील, त्या पाण्याच्या असल्या तरी मूळ पाणी तिथे आहे. अलंकारामध्ये सोनं मूळ आहे, मग त्या अलंकाराचे आकार वेगवेगळे असतील. तसं इथे विश्वाचा ब्रह्माग भाग जर कुठला असेल तर तो ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्माचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून इथे त्यांनी काही गोष्टींचा उल्लेख केला. अन्नम प्राणम. सजीवाची अस्तित्व धारणा ही अन्नाशी आणि प्राणाशी निगडीत आहे. एक वेळ अन्न नसलं तरी काही काळ माणूस राहील, पण जसजसा श्वासाचा भाग कमी होत जाईल तो अस्वस्थ होत जाईल. म्हणून अन्न आणि प्राण हे सजीवाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, देहाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. म्हणून त्यांचा भाग त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात घेतला. चक्षुः श्रोत्रम. देह आहे पण तिथे ज्ञान ग्रहण करणारी जर इंद्रिय नसतील तर तो देहही काही करू शकणार. म्हणून ज्ञानेंद्रियांच्या अनुषंगानं त्यांनी चक्षु आणि श्रोत्र या दोघांचा प्रातिनिधिक उल्लेख केला. आणि हे सगळं ज्ञान ग्रहण करायला त्याच्यामधला विवेक म्हणा, त्याच्यामधली भावना म्हणा, ही जाणण्याच्या अनुषंगानं, व्यक्त होण्याच्या अनुषंगानं मनः वाचम. मन आणि वाणी या दोघांचा विचार त्यांनी ग्रहणाच्या अनुषंगानं, व्यक्त होण्याच्या अनुषंगानं घेतला. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांनी यांचा उल्लेख केलेला आहे. म्हणून जे जे मला जाणवतं आहे, जे जे मला अनुभवाला येतं आहे ते मी वाणीच्या अनुषंगानं व्यक्त करतो आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं हे सगळं ब्रह्म आहे असं ज्या वेळेला गुरूंनी त्याला सांगितलं त्यावेळेला तो असं म्हणाला, तम होवाच. पुढच्या मंत्रामध्ये यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्त्यभिसंविशन्ति तद्विजानस्व तद्ब्रह्मेति स तपोतप्यत स तपस्तप्त्वा. तम अहुवाच. त्याला ते खरोखर असं म्हणाले, यतावा इमानी भूतानी जायन्ते. ज्याच्यापासून ही भूत निर्माण झाली, हे जीव निर्माण झाले, जातानी येन जीवंती. ज्याच्यामुळं ते आत्ताला जिवंत आहेत, प्रयंती यत अभिसंविशन्ती. हे जग सोडून जाताना ते ज्याच्यामध्ये प्रवेश करतात, तद्विज्ञास्वत्व. ते जाणण्याची तू इच्छा कर. आणि तेच तद ब्रह्म इति. तेच ब्रह्म आहे. मग ते ब्रह्म कसं जाणायचं आहे? सहा तपाः अतप्यत. तो तपकर्ता झाला आणि सहा तपाः तप्त्वा. त्याने तप केल्यानंतर आलेला अनुभव पुढे दिलेला आहे. काय सुटतंय?
मी त्याआधी हा श्लोक न वाचता पुढचाच बघायला गेलो आणि मग परत आलो. हे काही इथे रिपिटेशन्स आहेत. पुढे मागे पण आहे. म्हणजे ज्याच्यातनं उत्पन्न होतो, ज्याच्यामध्ये राहतो आणि ज्याच्यातच लय पावतो, पंचमहाभूतातनं आला आणि गेला, तेच खरं ब्रह्म आहे. मग हे जर ब्रह्म जाणायचं असेल तर तुला तप करायला हवं. तप याचा अर्थ आपल्या मनाची शिस्त किंवा मनानं केलेलं चिंतन. वारंवार आम्ही त्याच्या एकाच गोष्टीवरती स्वतःला केंद्रीभूत करणं आणि अशा त्या ब्रह्माचा शोध घेण्याचा प्रयत्न भृगून तपाच्या माध्यमातून, एकांताच्या माध्यमातून, चिंतनाच्या माध्यमातून केलेला आहे. पण तरीही त्याच्या समोर प्रश्न येतात. तो पूर्णपणानं आकलन झालेलं आहे, मला ब्रह्म समजलेलं आहे, या भूमिकेवरती तो येत नाही. म्हणून तो पुन्हा भृगूंच्याकडे येतो आणि भृगूंना म्हणतो की मी जे काही ब्रह्म जाणलं त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्याला जाणीव जी झाली ती अन्नाची जाणीव झाली. म्हणून दुसऱ्या अनुवाकामध्ये पहिला मंत्र तिथे येतो आहे, अन्नम ब्रह्मेति व्यजानात अन्नाद्वेव खलु इदानी भूतानि जायन्ते अन्नेन जातानि जीवन्ति अन्नं प्रयत्यम अभिसंविशन्तीति तद्विज्ञाय पुनरेव वरुणं पितरम् उपसार अधिहि भगवो ब्रह्मेति तं होवाच तपसा ब्रह्म विजिज्ञास्व तपो ब्रह्मेति स तपोस्तप्यत स तपस्तप्त्वा. हे असं पुन्हा त्याचा परत संबंध लावायचा आहे. परत संबंध लावायचा आहे. तो एकातून पुढे पुढे जायचं आहे. अन्नम ब्रह्मेति व्यजानात, अन्न हे ब्रह्म होय असं भृगू पहिल्यांदा समजलेलं आहे. इमानी भूतानी खलु अन्नाद एव जायन्ते, ही सर्व भूतमात्रे केवळ अन्नापासूनच निर्माण होतात. जातानी अन्नेन जीवंती, अन्नावरतीच ती जगतात. प्रयंती अभिसंविशंती, हे जग सोडून जाताना अन्नामध्येच प्रवेश करतात. तद्विज्ञाय, हे जाणल्यावर पुन्हा एव वरुणम पितरम उपत्ससार, पुन्हा तो आपल्या पित्याकडे वरुणाकडे आलेला आहे आणि भगवा ब्रह्म अधिही इति, हे भगवान मला ब्रह्म म्हणजे काय हे शिकवा असं तो म्हणाला. तेव्हा पुन्हा वरुणाने त्याला म्हटलेलं आहे की तपामधूनच तुला ब्रह्म जाणण्याचा भाव येईल म्हणून तू तप कर. पहिल्यांदा त्यांनी विचार असा दिलेला होता की प्राणी निर्माण होतात, ते स्थिर असतात, राहतात आणि ते लय पावतात. मग हे प्राणी कुठून निर्माण झाले? प्रश्नोपनिषदाचं सूत्र इथे आलं, मी कुठून जन्माला आलो. म्हणून इथे त्यांनी अन्नम ब्रह्मेति व्यजानात, अन्न हेच ब्रह्म याचं ज्ञान पहिल्यांदा त्याला झालेलं आहे भृगूला. म्हणून तो अन्नमय कोशावरती आता इथे आलेला आहे की अन्नच मला माझ्या निर्मितीला कारण आहे, अन्नाच्याच अनुषंगानं मी राहतो आहे आणि उद्याला मी अन्नामध्येच लीन होतो आहे. म्हणजे अन्न हे बदलणारं आहे, अन्नाच्या निर्मितीशी कुठेतरी मी निगडीत आहे. म्हणून माझं समाधान केवळ अन्न निर्मिती आणि अन्नातून येणारा भाव इथे मी थांबत नाही आहे. मला असं वाटतं आहे की केवळ अन्न हेच ब्रह्म आहे असं मानून चालणार नाही. कारण अन्न सतत बदलत जाणार आहे, प्रकृतीच्या अनुषंगानं त्याच्यामध्ये बदल होत राहणार आहेत. मग जर बदल होत राहणार असतील तर ते ब्रह्म नाही, ब्रह्मामध्ये कोणत्याही स्वरूपाचा बदल नाही. म्हणून त्या ब्रह्माचं पूर्ण समाधान किंवा त्या ब्रह्माच्या अनुषंगानं अन्नामधूनच ब्रह्माची येणारी अनुभूती त्याला समाधान देत नाही. म्हणून तो पुन्हा वडिलांच्याकडे येतो आहे. वडील त्याला पुन्हा तपाला पाठवतात
आणि तपाला पाठवल्यानंतर तो पुढे जो येतो तो अन्नामधून मी निर्माण झालो इथे तो आला. पण केवळ अन्न माझ्यासाठी उपयोगाचं नाही आहे, तर जो देह मला प्राप्त झालेला आहे त्याला प्राणाची आवश्यकता आहे, चैतन्याची आवश्यकता आहे. अन्यथा मृत शरीर आणि मी याच्यात काहीच फरक राहणार नाही. किंवा कोमामधल्या व्यक्तीचा केवळ श्वास चालू आहे, बाकी तिचा काहीच उपयोग नाही आहे. म्हणून इथे त्यांनी त्याला जाणीव अशी झाली की केवळ अन्न म्हणजेच ब्रह्म नाही आहे, तर अन्नाच्या जोडीला प्राणाची सुद्धा आम्हाला आवश्यकता आहे. म्हणून प्राणाच्या अनुषंगानं तो प्राणमय कोशाचा चिंतनाचा भाव त्याच्या समोर घेतोय. म्हणून पुढच्या मंत्रामध्ये 3ऱ्या अनुवाकात त्यांनी म्हटलं, प्राणो ब्रह्मेति व्यजानात प्राणादेव खलु इमानी भूतानी जायन्ते प्राणेन जातानी जीवन्ति प्राणं प्रत्यम अभिसंविशन्तीति तद्विज्ञाय पुनरेव वरुणं पितरम उपसार अधि भगवो ब्रह्मेति तम होवाच. प्राण हेच ब्रह्म या निष्कर्षावरती तो ज्या वेळेला येतो त्यावेळेला प्राणामुळेच जन्माचं अस्तित्व आहे. मातेच्या हृदयामध्ये गर्भधारणा होते, पण 3ऱ्या महिन्यामध्ये ज्या वेळेला त्याच्यात प्राणाचं संचरण होतं तेव्हाच त्या गर्भाची हालचाल व्हायला लागते. म्हणजे प्राण असणं देहाच्या दृष्टीनं कार्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. आणि म्हणून आपणही पंचमहाभूतांशी निगडीत आहोत. जे बाहेर पंचमहाभूत तीच आमच्या देहातही पंचमहाभूत आहेत, या अनुषंगानं आहेत. म्हणून बृहदारण्यकातही याज्ञवल्क्यांनी विश्वाचा विचार करत असताना असं म्हटलेलं आहे की विश्वामध्ये प्राण भरलेला आहे आणि हा प्राण वायूच्या रूपानं व्यक्त होतो. म्हणून ब्रह्माचं प्रगट रूप जर कोणतं असेल तर ते वायू आहे. म्हणून वरुणाच्या भृगूच्या ठिकाणी प्राणाचा विचार आला की अरे अन्नापेक्षा जोडीला किंबहुना अन्नापेक्षाही प्राण पुढे आहे. म्हणून तो प्राणापर्यंत आला, पण तरीही त्याला तिथे समाधान नाहीये. सूक्ष्माकडे तो आता जातोय. मग मला जर प्राण असेल आणि अन्नानं देहाचं धारणा होत असेल तर व्यक्त होणारी भावना कुठेतरी आहे. मी काय व्यक्त करावं आणि काय व्यक्त करू नये ही माझी भूमिका माझ्या मनाशी निगडीत होते. म्हणून पुढच्या मंत्रामध्ये 4थ्या अनुवाकात ते मनाकडे आलेलं आहे. इथं थोडंसं असं सांगा, 6व्या महिन्यात गर्भात प्राण अवतरित होतो. हे म्हणजे ह्याच्याविषयी पण बरेचसे काही म्हणतात 4थ्या महिन्यामध्ये, मी 3ऱ्या महिन्यामध्ये, इथं 6वा महिना सांगितलेला आहे. तर ते फ्लक्च्युएशन आहे, मतांमध्ये फरक आहे थोडासा. प्राणानंतरच त्याच्या हालचालीला खरी सुरुवात होते गर्भाच्या. साधारण आता ह्याच्याप्रमाणे आपण अल्ट्रासाऊंड जेव्हा करतो आपण सोनोग्राफी, त्या साधारण 5व्या महिन्यामध्ये आणि त्या स्त्रीला पण ती जाणवते हालचाल जाणवते. तिला विचार 5व्या महिन्यापासून जाणवते. मनो ब्रह्मेति व्यजानात मनसो एव खलु इमानि भूतानि जायन्ते मनसा जातानि जीवन्ति. मन ब्रह्म इति विजानात, मन हेच ब्रह्म आहे या विचारावरती आता तो येतो. खलु इमानि भूतानि मनसा ही एव जायन्ते. ही सगळी भूतमात्रे निश्चितपणे केवळ मनापासून जन्म पावतात. जातानि मनसा जीवन्ति, जन्माला आल्यावर ती मनामुळे जगतात. आणि प्रयंती मनाः अभिसंविशन्ति, जग सोडून जाताना ती मनातच प्रवेश करतात. मन हे व्यक्तीच्या किंवा जीवाच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. गीतेनं सुद्धा मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः
तुम्ही कुठे अडकणं आणि कुठे मुक्त होणं हे तुमच्या मनाशी निगडीत आहे. म्हणून मन हे आमच्या निर्मितीचं कारण आहे. आम्हाला संतती हवी हा विचार ज्या वेळेला पतिपत्नींच्या मनामध्ये येतो तेव्हाच पुढची प्रक्रिया घडते. म्हणून मनामध्ये विचार येतो आणि आलेल्या विचाराला अनुलक्षून पुढचा अनुभवाचा भाग मनामधून व्यक्त होतो. म्हणून मनाच्या कार्यामुळेच मनुष्याला शरीराच्या निर्मितीचा भाग आहे. आत्ताला तो राहतो, तो भावनांच्या आधारानं राहतो, म्हणजेच मनाच्या आधारानं तो राहतो आहे. आणि देह सोडतानाही मनात त्याच्या जर काही संकल्प असतील तर त्या संकल्पाला विचारांना अनुलक्षूनच तो पुढे जातो आहे. म्हणून ब्रह्म हे मन आहे किंवा मन हाच ब्रह्माचा भाव आहे अशा विचारापर्यंत तो येतो, पण तरीही तो पूर्ण इथे समाधानी नाही. म्हणून तो पुन्हा पित्याकडे येतो आहे आणि मला ब्रह्म समजावून सांगा असं म्हटल्यानंतर त्याला ते पुन्हा तपाचरणाला पाठवतात आणि त्या चिंतनामध्ये त्याच्या समोर विज्ञानमय कोशी येतो. विज्ञानम ब्रह्मेति व्यजानात विज्ञानात एव खलु इमानि भूतानि जायन्ते विज्ञानेन जातानि जीवन्ति. बुद्धीच्या किंवा ज्ञानाच्या पातळीवरती भृगू येतो आणि बुद्धीतून मनाला विचार जातो आहे अशा रीतीच्या भूमिकेमध्ये तो येतो. म्हणून बुद्धी निर्णय घेते, निर्णय घेतलेला मनापर्यंत जातो आहे आणि मन कर्मेंद्रियांना प्रवृत्त करत आहेत. म्हणून कर्मेंद्रिय कर्म करत आहेत. अशा रीतीनं ज्ञानांमधूनच माझा जन्म आहे, ज्ञानाच्याच आधारानं मी राहतो आहे. मी जर ज्ञान संपादन केलं नाही तर अज्ञानी म्हणून मी मागे पडेन. हा भाव काही घडणारच नाही ना. अज्ञान पण नाहीये ना, अज्ञान पण नाही ना अज्ञान पण नाही, असंच होणार. ते शून्य आलं, ते शून्यावरती तो शेवटी ती अवस्था त्याला येते. म्हणून मृत्यूनंतरही येणारा माझा जो नवा जन्म आहे हाही ज्ञानाच्याच अनुषंगानं आहे. म्हणून ब्रह्मानंद वल्लीतही आपण बघितलेलं होतं 5व्या अनुवाकामध्ये की विज्ञानम यज्ञम तनुते कर्माणि तनुतेपि. विज्ञानमय कोश हा ज्ञानाशी निगडीत आहे आणि ज्ञान आमच्या कर्माला प्रवृत्त करतं. म्हणून ज्ञान जे आहे हे ज्ञान आम्हाला अनुभवाशी निगडीत करतं. आणि हा जो अनुभव आहे तो जर अनुभव ज्ञानामध्ये नसेल तर ती केवळ माहिती किंवा नॉलेज असतं. ज्ञान आणि नॉलेज ह्याच्यात फरक आहे. मी पुस्तक वाचल्यानंतर मला जे काही आकलन झालं ते माझं नॉलेज आहे, माहिती आहे. तिथे पूर्ण ज्ञान नाही. पण इथे सांगितलेल्या पद्धतीनं ज्या वेळेला मी साधनेला विचारात घेतो, काही एक कॉन्सन्ट्रेशन मी करतो आणि मला काही एक अनुभवाला येतो, तिथे खऱ्या अर्थानं ज्ञानाचा भाव येतो. म्हणून ज्ञानामध्ये स्थूल ज्ञान आणि सूक्ष्म ज्ञान आहे. स्थूल ज्ञानामध्ये बाह्यांगाचा विचार आहे. मला दिसणारं जे जगत आहे त्या जगतातल्या वस्तुमात्रांचा असलेला परिचय ते माझं ज्ञान हे बाह्य आहे. आणि विशेष ज्ञानामध्ये या ज्ञानाच्या अनुषंगानं माझ्या आनंदासाठी, माझ्या सुखासाठी मी जो काही प्रयत्न करतो आहे तो भाव, त्याची उपयुक्तता मी लक्षामध्ये घेतो, हा त्या विशेष ज्ञानाचा भाव आहे. म्हणून ज्ञानाच्या अंगानं विज्ञानमय कोशाची भूमिका लक्षात घेतल्यानंतर सुद्धा हा भृगू पूर्ण समाधानी झालेला नाही. इकडे अनुभव आणि अनुभूती असा फरक करता येईल. हो, दोन्हीमध्ये त्यांनी कृती आणि त्याच्यातून येणारा अनुभव आणि असं दिलंय. आणि म्हणजे आपण जे एरवी म्हणतो तसं की बौद्धिक स्तरावरती एखादी गोष्ट कळणं आणि स्वतः अनुभव घेऊन थिअरॉटिकल लेवलवरती अंडरस्टँडिंग सुद्धा काही वेळेला कळत नाही,
पण जेव्हा ते आतून कळतं ती अनुभूती झाली ना त्या ह्याच्यात. म्हणजे ते जेव्हा होतं त्यावेळेला खरं ज्ञान म्हणून. अनुभूतीचा भाग येतो तिथे. म्हणून पुन्हा ज्या वेळेला तो वडिलांकडे येतो आणि वडील त्याला तप करायला सांगतात, त्यावेळेला त्या तपानंतर तो खऱ्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी येतो आहे. म्हणून 6वा अनुवाक जो आहे तो आनंदो ब्रह्मेति व्यजानात आनंदाद्वेव खलु इमानि भूतानि जायन्ते आनंदेन जातानि जीवन्ति आनंदम प्रयत्यम अभिविशन्ति इति. आनंद हेच ब्रह्म आहे. अखंड आनंदाची अनुभूती येणं म्हणजेच मी ब्रह्मानंदामध्ये आहे हा भाव भृगूला या ठिकाणी जाणला जातो. तिथपर्यंत तो येतोय आणि ती अनुभूती म्हणा, तो अनुभव म्हणा, तो त्या ठिकाणी घेतो आहे. आणि इथे त्याला आनंदाचा भाव, ब्रह्मतत्वाचा भाव समजलेला आहे की ब्रह्म म्हणजे एकमात्र आनंद, निखळ आनंद, शुद्ध आनंद ज्याला म्हणता येईल, ती भावना तिथे आहे. म्हणून पुढच्या टप्प्यात त्यांनी म्हटलेलं आहे आनंदम प्रयंत्यम अभिसंविशन्ति इति. हा आनंदाचा अनुभव आल्या कारणानं त्यानं काय म्हटलेलं आहे, सैषा भार्गवी वारुणी विद्या. हे जे ज्ञान आहे हे वरुण ऋषींनी भृगूला सांगितलेलं, म्हणून त्याला भार्गवी वारुणी विद्या किंवा ज्ञान अशा अर्थानं त्याला विचारामध्ये घेतलं गेलेलं आहे. त्या पितापुत्रांचंच नाव या विद्येला, या चिंतनाला त्यांनी दिलेलं आहे. आणि ही विद्या कशी किंवा हा आनंदाचा अनुभव कसा आहे, परमे व्योमन प्रतिष्ठिता. व्योमन म्हणजेच अवकाशात, परम आकाशात स्थिर झालेला आनंद. माझ्या हृदय आकाशामध्ये, माझ्या अंतःपटलावरती स्थिर झालेला जो अनुभव आहे, तो अनुभव हा या ब्रह्मविद्येचा, भार्गवी विद्येचा अनुभव आहे. म्हणून आनंदमय कोशामध्येच परमानंदाची अनुभूती आहे आणि ती आकाशाच्या अनुषंगाने आहे. काल आकाशाचा विचार आपण केलेला होता. अत्यंत व्यापकता ही त्या ठिकाणी येते. म्हणजेच आपल्यामधल्या ईश्वरत्वाचा शोध हा आम्ही आनंदमय कोशामधून घेतो. म्हणून शिक्षावल्लीमध्येही सुरुवातीला आपण 6व्या अनुवाकामध्ये बघितलेलं होतं की ब्रह्माशी आम्ही एकरूप होतो. जिथे मी आनंदाला प्राप्त करतो तिथेच ब्रह्माशी आम्ही एकरूप होतो. मग हे जे आहे एकरूप होणं ते कसं आहे, य एवं वेद प्रतिष्ठती. जो कोणी साधक हे जाणतो आणि ब्रह्मामध्ये स्थित होतो तो कसा आहे, अन्नवान अन्नात भवती, अन्नवाद अन्नादो भवती, महान भवती प्रजया, पशुभिर्ब्रह्मवर्चसेन महान कीर्त्या. ज्यानं ब्रह्मतत्वाला प्राप्त केलेलं आहे, ब्रह्मरूप जो होतो आहे, तोच खऱ्या अर्थानं अन्नाचा भोगता होतो. म्हणजे तो उपभोग घेणारा होतो, तो अनुभव घेणारा होतो. या विश्वातल्या सगळ्याच वस्तुमात्रांमध्ये ब्रह्म आहे ही धारणा त्याची स्थिर होते. आणि ती धारणा स्थिर झाल्या कारणानं इथे त्यांनी अन्नाचा विचार केला, प्रजेचा विचार केला, संततीचा, पशुधनाचा आणि ब्रह्मतेजाच्या श्रेष्ठत्वाला तो प्राप्त होतो असं म्हटलेलं आहे. संतती ह्याचा अर्थ सामान्यपणानं जी संतती म्हणतो ती इथे अपेक्षित नाही. ब्रह्मतत्वाच्या अनुभवामध्ये माझा कुटुंब विस्तार व्हावा ही सामान्य अपेक्षा नाही आहे. तर हे ब्रह्मज्ञान, हा ब्रह्मानंद माझ्या पुढच्याही पिढीला प्राप्त व्हावा म्हणून मी इतरांना तो देणं, इतरांना त्या ज्ञानानं मी समृद्ध करणं आणि शिष्य परंपरा म्हणा, ती आनंद परंपरा म्हणा, मी निर्माण करणं हा संततीचा भाव आहे. पशुधनाचा भाव
म्हणजेच पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा ब्रह्मतत्वाला बघणारी दृष्टी आहे. आणि जो अशा रीतीनं ज्ञानाला संक्रमित करतो, ज्ञानाला विकसित करतो आणि यच्चयावत पशुमात्रांच्या अनुषंगानंही ब्रह्मतत्वाला बघतो, ब्रह्मतेज त्याला प्राप्त होतं. तो ब्रह्ममय स्वरूपाचा होतो. ज्याला अखंड निरंतर स्वरूपाचा आनंद म्हणावा, ती आनंदाची अवस्था त्याला त्या ठिकाणी होते. आणि जो असा आनंदमय झाला तो कीर्तिवान होतो. साधू संत आजही 700-800 वर्ष होत आली ज्ञानेश्वरांना. का बरं? तर ब्रह्मतत्वाच्या आनंदाची उधळण त्यांनी अनुभवली आणि त्यांनी केली. त्यामुळे त्या आनंदाच्या अनुषंगानं त्यांचं स्मरण, त्यांची स्मृती आमच्या समोर सतत येते. हा ब्रह्मश्रेष्ठत्वाचा भाव आहे. म्हणून अन्नमय कोशापासून आनंदमय कोशापर्यंतचा सगळा भृगूचा प्रवास हा एक प्रकारानं साधनेचा असलेला भाव आहे. मी कशा रीतीनं विकसित होत गेलो आणि शेवटी त्या आनंदाला मी कसा प्राप्त होत गेलो, ही भूमिका त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्यातून पुढे त्यांनी ह्या अन्नमय कोशाच्याच अनुषंगानं फार मोठा विचार पुढे दिलेला आहे की अन्न हा आमचा बेस आहे. तो बेस जेवढा पक्का आणि शुद्ध असेल तेवढा पुढचा भागही आपोआप विकसित होतो. म्हणून त्या अन्नाच्या अनुषंगानं पुढे त्यांनी चिंतन केलेलं आहे. ते आपण एक दृष्टिकोन असाही होतो की अन्न, प्राण, मन, बुद्धी हे सगळे बदलणार आहेत. ब्रह्म जो आहे तो एकच एकमात्र आहे. म्हणजे माझं अन्न बदलतं पण मी अन्न नाही, मी बदलत नाही. किंवा प्राण बदलतो पण मी बदलत नाही. मन बदलतो, मी बदलत नाही. तो मी म्हणजे आत्मा ज्याला आपण म्हणू, ब्रह्म, हे ह्या सगळ्यांपासून वेगळं आहे. सो या सगळ्यांच्या म्हणून त्याला तृप्तता मिळत नाही. सो एक एक पार करत शेवटी आनंदमय कोशामध्येच तो स्थिर येऊन होऊ शकतो. थांबायचं. छान आहे, सुंदर आहे. म्हणजे सगळी अशी गुंग करणारी, म्हणजे हा ब्रह्मानंद माझा तरी उलगडून सगळं सांगणारे एक ओंकार. सगळे अनुभव थोडेसे पुढे मागे आहेत बऱ्याच, म्हणजे सगळ्या बऱ्याच पुस्तकं. काही पुस्तकात नाही, सगळेच आहेत असं पण नाहीये.